रामकृष्ण हरी मंडळी, मी आज आपल्याला ठाणा स्टेशनपासून एक साधारणतः 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावरती साकेत कॉम्प्लेक्सच्याच बाजूला रुस्तमजी ॲजेवन नावाचं एक बिल्डिंग आहे, कॉम्प्लेक्स आहे. त्याच कॉम्प्लेक्सला आपण आज 3 BHK फ्लॅट बघणार आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये आत्ता जे उभा आहे इथे आपण एक बाल्कनी आहे आणि जी खूप मोठी अशी बाल्कनी आहे. फ्लॅट खूप चांगला आहे आणि बाल्कनीतनंच तुम्हाला तुमचा समृद्धी महामार्ग, माझीवडा नाका आणि समोर असणारं लोढा प्रेवा, लोढा पॅराडाईज, लोढा लक्झरिया अधिक रुस्तमजीचं जे नवीन अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट येणार आहे त्याचाही व्ह्यू तुम्हाला इकडनं ह्या फ्लॅटमधून दिसतो. विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट समृद्धी महामार्गाला लागून असणार आहे. तो समृद्धी महामार्गाला लागून असल्यानंतर हा 3 BHKचा आपला फ्लॅट असणार आहे. याचा साधारण जर आपण कार्पेट जर बघितला तर 950 कार्पेट असणारा हा फ्लॅट असणार आहे. जेव्हा आपण ह्या फ्लॅट जर बघितला तर समोर जर आपण ज्यावेळेला आपल्या फ्लॅटमध्ये आपण एंट्री करतो त्यावेळेला तुमच्या समोर एक फ्लॅट आहे आणि त्याच्यानंतर हा आपल्या ह्या साईडला एक फ्लॅट आहे. ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर आपल्याला 3 लिफ्ट दिलेले आहेत. ह्या 3 लिफ्ट आहेत आणि 3 लिफ्टच्याच ह्या साईडला तुमचा हा मोकळा असा तुम्हाला एवढी मोठी लॉबी, तुम्हाला एवढी मोठी जागा ही आपल्या फ्लॅटमध्ये मिळते. त्यांच्या फ्लॅटला तेवढी जागा, आपल्या फ्लॅटला एवढी जागा. आणि आपण मग ह्या फ्लॅटमध्ये जेव्हा एंट्री करतो तर एंट्री केल्यानंतर इथं आपल्याला थोडंसं जर बघितलं तर दरवाजाच्या ह्या साईडला एवढा मोठा स्पेस तुम्हाला वेगळा मिळेल. आणि त्याच्यानंतर दरवाजा आपण आतमध्ये घुसतो त्यावेळेला हे सगळं जर बघितलं तर असा प्रचंड मोठा असा तुम्हाला हॉल मिळेल. असा मोठा हॉल आहे आणि हॉललाच लागून तुमचा हा डायनिंगचा स्पेस असणार आहे. एवढी मोठी डायनिंग आहे प्लस हा एवढा मोठा हॉल आणि हॉलच्याच समोर जर बघितलं तर ती दाखवली त्या पद्धतीची प्रशस्त अशी ही बाल्कनी असणार आहे. आणि त्याच्यानंतर मग तुमचा तो 3 BHK मधला एक बेडरूम आहे तो ह्या साईडला आहे. ह्या साईडला आल्यानंतर आपण इमिडिएटली जर तुम्ही घुसलात तर तुम्हाला समोर तुमचं बाथरूम आहे. जी बाथरूमची साईज जरी बघितली तर ती अतिशय मोठी आणि चांगली आहे. तुम्ही बघू शकता ह्याची साईज किती मोठी आहे. आणि हा फ्लॅट जो आहे साधारणतः रुस्तमजी ॲजेनो हे आपलं 10-12 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे. आपला हा फ्लॅट रिसेलचा असणार आहे आणि त्याच्यासोबत हे एवढं मोठं मोठं तुमचं बेडरूम असं आहे. तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ चांगल्या पद्धतीचा स्पेस तुम्हाला दिसतो. आणि ह्या खिडकी, ही जी तुमच्या याची खिडकी आहे ही खिडकी तुम्हाला मेन रोडला लागून असणारी ही खिडकी असणार आहे. अधिक ह्या साईडला तुम्ही जर बघितलं तर तुम्ही असं चांगली छोटीशी एखादी आलमारी इथे बनवू शकता. फ्लॅटमध्ये पावसाळ्यात आपण फ्लॅट काढतोय, कोणत्याही प्रकारचं लिकेज नाही आहे. हायर फ्लोअरला हा फ्लॅट असणार आहे. आणि हा बेडरूम संपल्याच्या नंतर आपण जेव्हा ह्या साईडला येऊ त्यावेळेला आता बाकीचे आपले 2 बेडरूम आणि किचन बघायचे बाकी आहेत. तर तुम्ही हॉल बघू शकता किती मोठा आणि किती प्रशस्त असा हॉल आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, कॅम्ब्रिजची शाळा, म्हणजे शाळा वगैरे ह्या सगळ्या जवळ आहेत. ठाणा स्टेशन पण तुम्हाला जवळ आहे. माझीवडा जंक्शन जवळ आहे. भविष्यात येणारा मेट्रो इथे जवळ असणार. विवेना मॉल जवळ आहे. ज्युपिटर हॉस्पिटल पण जवळ आहे. आणि हे तुमचं किचन असणार आहे. तुम्ही किचन बघू शकता. दोन्ही साईडला त्यांनी ते ग्रेनाइट लावलेले आहेत, ते दोन्ही साईडला आहे. आणि इथं तुमचं वॉश बेसिन वगैरे इथं बनवलेलं आहे भांडे धुवायचं. आणि ह्या साईडला जर गेलात तर पण ड्राय बाल्कनी आहे. आणि ड्राय बाल्कनीतनं पण तुम्ही जर पुढे बघितलं तर तुम्हाला दिसतो तो रोड. तर हा थोडक्यात रोड टच असणारा फ्लॅट आहे. मॉड्युलर किचन हे बनवलेलं आहे पण याच्यात थोडं आपल्याला साफसफाईची म्हणा किंवा खालच्या आपल्याला मॉड्युलर किचनची एक बार दुरुस्ती म्हणा किंवा परत ते करायला लागणार आहे. कारण की आता हे बरेच दिवस तसंच राहिलेलं आहे त्याच्यामुळे इथे. आणि इथे कोणत्याही प्रकारचा काही अनुचित प्रकार 100% घडलेला नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतो. त्याच्यानंतर मग तुमचं हे कॉमन वॉशरूम असणार आहे. कॉमन वॉशरूमची साईज जरी बघितली तर तुम्हाला ती बऱ्यापैकी मोठी वाटते. कारण ह्या साईडला तुम्ही बघितलं तर जागा आहे. अधिक ह्या साईडला पण तुम्हाला वॉश बेसिन वगैरे सगळं शिफ्ट केलं त्याच्यामुळे बाथरूममध्ये तशी जागा आहे. आणि याची रूमची जी साईज आहे, म्हणजे जर ते पहिलं बेडरूम बघितलं त्याची साईज पण मोठी आहे. आणि याची ह्या बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर ही सुद्धा चांगली मोठी साईज आहे. तुम्ही बघू शकता ही चांगली मोठी साईज आहे. आणि ह्या साईडला परत ह्या बेडरूमला पण इथे आलमारीसाठी जागा बनवलेली आहे. आणि ही खिडकी तुमची ह्या साईडला असणार आहे. ह्याच्यातनं पण तुम्हाला जर बघितलं तर समृद्धी महामार्ग किंवा नाशिक मुंबई रोड हा तुम्हाला प्रॉपरली दिसतो. आता हा आपला दुसरा बेडरूम पण झाला. आता आपण जातोय तिसऱ्या बेडरूमला. तिसऱ्या बेडरूमला जायच्या अगोदरच इथे चांगलं काय आहे की तुम्हाला इथे ड्राय स्पेस खूप मोठा दिलेला आहे. तुम्ही ह्या ड्राय स्पेस म्हणजे इथं कपडे सुकवायला आणि वॉशिंग मशीन तुम्ही ह्या काय साईडला शिफ्ट केलं म्हणजे तुमच्या डोक्याला ताम
ताण राहणार नाही आहे. ही ड्राय बाल्कनी एवढी मोठी आहे, म्हणजे इकडनं जरी बघितलं तर हीच अशी एवढी मोठी जागा तुम्हाला प्रॉपरली ह्या घरामध्ये मिळते. आता हा जो फ्लॅट आहे हा अशाच पद्धतीचा आपल्याकडे अजून एक फ्लॅट पण आहे. तर हे बघा, हा बेडरूमला आपण हे परत सगळ्यात मोठं बेडरूम आहे. ह्या बेडरूमला आलं की इथं तुम्हाला अलमारीसाठी जागा आहे, एवढी मोठी जागा आहे चांगली मोठं. ह्या साईडला तुम्ही अलमारी ह्या साईडला पण बनवू शकता. बनवायचे असेल तर वॉकिंग वॉर्डरोब टाईप थोडंसं बनवायचं तिथं बनवा. आणि हे परत तुमचं बाथरूम आहे जे प्रशस्त आणि मोठं आहे. ह्या साईडला परत असं आंघोळीचं वेगळं आणि टॉयलेटचं वेगळं असं दोन वेगवेगळे सिस्टमने इथं केलेलं आहे. त्यामुळं हा बाथरूम पण चांगला मोठा आहे. बेडरूमची साईज पण जर बघितली तर 950 स्क्वेअरफीटच्या हिशोबाने ह्याची पण मोठी आहे. हे बघू शकता की बेडरूम किती मोठा आहे. आणि ह्या साईडला जर खिडकी आली तर ह्या साईडला पण आपला समृद्धी महामार्ग वगैरे सगळं दिसतो. आणि इथं मग ही तुमची अलमारीसाठी असणारी जागा आहे. तर ज्या माणसांना ठाणा स्टेशनपासून जवळ घर हवं आहे, ज्यांना असं वाटतं की मला घोडबंदर वगैरे थोडंसं लांब पडतंय, त्यांच्यासाठी हा आपण फ्लॅट 3 BHK तुम्हाला जर आवडला तर तुम्ही बघू शकता. फ्लॅट तसा खरोखर चांगला आहे. त्याचं डायरेक्शन जे आहे ते साऊथ वेस्ट डायरेक्शन असणार आहे. साऊथ कमी वेस्ट जास्त आहे. आतमध्ये येताना नॉर्थ ईस्ट आहे, बाहेर जाताना साऊथ वेस्ट आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. फ्लॅटमध्ये नक्कीच आपल्याला इंटेरियर डेकोरेशनचं जर काम करायचं असेल तर ते करायला लागणार. आणि याची जी किंमत आहे मूळ मालकांनी किंमत ठरवली 2 करोड रुपये. 2 करोड रुपये थोडंसं याच्यात कमी पण करणार आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अजून खालच्या फ्लोअरला आपल्याकडे अजून एक फ्लॅट आहे. तोही एक आपल्याकडे फ्लॅट चांगल्या पद्धतीचा आहे, त्याचा पण व्हिडिओ आहे. तो फ्लॅट आपल्याला साधारणतः 190 त्याचा कोट केलेला आहे. त्याच्यात स्लाइटली निगोशिएबल करून तोही फ्लॅट होऊ शकतो. अशा पद्धतीचे 2 3 BHK फ्लॅट आपल्याकडे ह्या रुस्तमजी ॲझोनोमध्ये आहेत. जर तुम्हाला फ्लॅट आवडत असेल, माझं कामही आवडतं की नाही ते नक्की मला सांगा, कारण मी तर प्रयत्न करतोय, पण माझे प्रयत्न चांगले आहेत की कसे आहेत हे तुम्हीच ठरवू शकता. कारण मी तर फक्त करणारा आहे, मी करत राहणार आहे. बाकी माझे जज तुम्ही आहात. तुम्ही मला जज करून सांगा. माझ्या चुका आहेत त्या सगळ्या मला माफ करा. आणि अजून मला उत्साह येईल, चांगल्या पद्धतीचे अजून जास्त फ्लॅट मला दाखवता येतील, अशा पद्धतीनं तुम्ही मला मदत करा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी.